सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत डॉक्टर आनंदीबाई जोशी ही लेखमाला जी लिहिलेली आहे मीनाक्षीताई देशमुख यांनी. काल आपण बघितलं की आनंदीबाईंचा पदवीदान सोहळा खूप छान पद्धतीनं साजरा झाला होता. आता पुढे बघूया. जेवण झाल्यावर रमाबाई आपल्या खोलीत गेल्या. थोड्या वेळात बाहेर येऊन आनंदीला हाक मारून म्हणाल्या, डॉक्टर जरा खोलीत चला, मनोरमेचं अंग तापानं फणफणलंय. आनंदी पटकन आत गेली. छोटी मनोरमा कणत होती, ताप चढत होता. आनंदीनं तिला नीट तपासलं. म्हणाली, ही माझी पहिली केस, उद्या परवा ताप जाईल. पण दुसऱ्याही दिवशी ताप उतरला नाही. तिनं आबीकडे येत नसल्याचा निरोप पाठवला. ती दिवसभर मनोरमाजवळ बसून राहिली. मनोरमा ग्लानीत होती. तोंडचं पाणी पळालं. रमाबाई वरवर धैर्य दाखवत होत्या, पण बेचैनी लपत नव्हती. आनंदी तहान भूक विसरून सारखी मनोरमेजवळ बसून होती. क्षणाची झोप नव्हती. तिची ही पहिलीच केस होती. मनोरमाचं काही बरं वाईट झालं तर फार मोठं अपयश पदरी येणार होतं. 7 दिवस उलटले. मध्यरात्री मनोरमाच्या जीवाची तगमग व्हायला लागली. रमाबाईंच्या डोळ्यात पाणी तरारलं. त्या स्तोत्र म्हणू लागल्या. स्तोत्र ऐकत असताना आनंदीनं मनोरमेची नाडी तपासली. डोळे चकाकले. थोडा घाम आला होता. तिचा चेहरा उजळला. रमाबाईंची प्रार्थना चालू होती. त्यांच्याजवळ जाऊन हलक्या आवाजात म्हणाली, घाम आला, आता काळजी नाही. रमाबाईंनी डोळे उघडले. मुळातले हिंदू संस्कार जागे झाले. त्यांनी दोन्ही हात जोडून नमस्कार केला आणि रडायला लागल्या. घाम जास्तच सुरू झाला. उजाडता उजाडता ताप पूर्णपणे उतरला. आनंदी समाधानानं आपल्या खोलीत जाऊन पडली. अंग जळजळत होतं, छाती दुखत होती, खोकल्याची उबळ जोरात सुरू झाली. पूर्ण शक्तिपात झाला होता. दिवसभर ती तशीच पडून राहिली. त्या 5-7 दिवसात ती स्वतःला पूर्णपणे विसरली होती. परंतु शरीरात रोगाचं जाळं विणण्याचं काम चालूच होतं. यातना असह्य होत होत्या. गोपाळराव तिच्या उशाशी बसून तिचं अंग चेपत होते. त्यांचा धीर सुटला होता. 8-10 दिवसांची जागरणं अंगावर आली होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आबी आली. हातात छोटी बॅग होती. आनंदीच्या शेजारी बसली. निस्तेज पांढुरका चेहरा बघून तिचा जीव गलबलला. गोपाळरावांकडे तिच्या तब्येतीची चौकशी केली. आनंदी गोपाळरावांना म्हणाली, तुम्ही जरा मनोरमेजवळ जाऊन बसा. गोपाळराव गेल्यावर दोघीच खोलीत होत्या. आबी म्हणाली, उद्या इंग्लंडला जात आहे. आनंदीनं विचारलं, पुन्हा कधी भेटशील? मग तीच म्हणाली, भेट कशी व्हावी? आबी काही न बोलता नुसती रडत होती. आनंदी म्हणाली, तू भेटली नसतीस तर बरं झालं असतं. आजचे ताटातुटीचे दुःख सहन करावे लागले नसते. तू असं नको बोलूस ग. आबीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आपली मैत्रीण पुन्हा आपल्याला दिसणार नाही याची खात्री होती. तिनं रडत रडत बॅग उघडली. आतून एक तस्वीर काढली. आनंदीसमोर धरली. ते तेच चित्र होतं जे आनंदीकडून अपुरं राहिलं होतं, नंतर हरवलं होतं. रोग पळाला. आनंदी उठून बसली. आबीला तिनं मिठी मारली. अश्रू पुसत गदगदल्या स्वरात आबी म्हणाली, त्या दिवशी हे चित्र अपूर्ण राहू नये म्हणून मीच पळवलं. ते मी पूर्ण केलं. आनंदी म्हणाली, मला फार फार चुटपुट लागली होती ग. आज मला फार आनंद झाला. तू ते चित्र पूर्ण केलंस. आबी, मी काय म्हणाले होते आठवतंय? काय ग? आनंदी म्हणाली, तुझी आजी माझ्यासारखी होती. माझी नात तुझ्यासारखी होईल असं म्हटलं होतं. पुढे कधी माझी नात तुला इंग्लंडमध्ये भेटली तर तू तिथे तिची आजी हो. आबी थोड्या वेळ बसून तस्वीर खुंटीवर अडकवून निघून गेली. आनंदीच्या तब्येतीमुळे फिलाडेल्फियाला 5-7 दिवस थांबावं लागलं. पुढचा बेट ठरवायचा होता. गोपाळरावांचं निश्चित असं काही ठरत नव्हतं. कधी म्हणायचे अमेरिकेत स्थायी हो, कधी लगेच विचार बदलायचे. कधी म्हणायचे हिंदुस्थानात लवकर जाऊन तिथे दवाखाना काढायचा. आनंदीला अमेरिकेत राहणं पसंत नव्हतं. इतके परिश्रम करून ज्ञान मिळवलं, त्याचा फायदा आपल्या देशबांधवांना व्हावा असं तिला फार वाटते. देशाची थोडीफार परिस्थिती सुधारली तर ज्ञानाचा उपयोग झाला असं म्हणायचं. कधी तिला वाटे इथल्या थोड्या मोठ्या दवाखान्यात
नोकरी करून वैद्यकीय शास्त्रातील मोठमोठ्या विद्वानांकडून ज्ञान संपादन करून 1-2 वर्षांनी मग जावं. अजून नक्की काहीच ठरत नव्हतं. ताप उतरत नव्हता. अशक्तपणा इतका वाढला होता की दैनंदिन कामं करणंही शक्य होत नव्हतं. थोडा ताप उतरल्यावर आनंदी आणि गोपाळराव रोसेलला परत आले. 8-15 दिवस विश्रांती घेतल्यावर तिला थोडं बरं वाटू लागलं. पण डोकं दुखत होतं. श्रमामुळे होत असेल असं वाटल्यानं बोस्टनला जायचं ठरवलं. तिथलं वातावरण छान होतं. तिथं वेड्यांचं मोठं हॉस्पिटल होतं. तिथलं ज्ञान संपादन करायचा तिचा विचार होता. बोस्टनलाही तिला बरं वाटलं नाही. गोपाळराव बेचैन झाले. वेगवेगळ्या डॉक्टरांचं औषध चालू होतं. रोगाचे निदान होत नव्हते. प्रॉन्निडम्स हर्टफोर्डलाही जाऊन आले, पण गुण आलाच नाही. खोकल्यानं पाठ सोडली नाही. मावशीला तिचं लक्षण ठीक दिसेना. दिवसेंदिवस आनंदीची प्रकृती खालावत असलेली पाहून त्या वेड्या पिशा झाल्या. आनंदीवर त्यांनी स्वतःच्या मुलीपेक्षा जास्त प्रेम केलं होतं. तिची हुशारी, जिद्द, रूप सारं त्यांना आवडत होतं. त्यांचा थरकाप झाला. काय करावं म्हणजे हिला बरं वाटेल हेच कळत नव्हतं. पुढचं निश्चित होत नव्हतं. तिच्या यशाच्या बातम्या हिंदुस्थानातील वर्तमानपत्रात ठळक अक्षरात दिसल्या होत्या. पुढाऱ्यांनी, नातेवाईकांनी, इष्टमित्रांनी पाठवलेल्या अभिनंदनाच्या पत्रांचा पाऊस पडला होता. हिंदुस्थानात लवकर परत येण्याबद्दल लिहिलं होतं, पण नक्की काही ठरत नव्हतं. आणि एके दिवशी काय होतं बरं? एके दिवशी कोल्हापूर दरबारातून छत्रपतींचं पत्र आलं. त्यांनी लिहिलं होतं, हिंदुस्थानात लवकर परत या आणि कोल्हापूरच्या दवाखान्याचा चार्ज घ्या. कोल्हापूरला नोकरीत येणार असाल तर येण्याचा खर्च देण्यात येईल. या पत्राने पुन्हा खळबळ उडाली. काय करावं ठरेना. कोल्हापूरची जागा चांगली होती, अधिकाराची होती. शिवाय संगमनेरहून सासूबाईंना आणता आलं असतं. तिकडे त्यांचे फार हाल चालले होते. पण इकडचं शिक्षण थांबलं असतं. कोणीतरी म्हटलं, हवा पालटाने बरं वाटेल. शिवाय रमाबाईंना आणि गोपाळरावांना नायगरा धबधबा पाहायचा होता. मिसुरी संस्थानात गेल्यानं गुण येईल असं वाटत होतं, पण मावशीला मान्य नव्हतं. आनंदीच्या अशा अवस्थेत इतक्या लांबचा प्रवास झेपणार नाही तिला असं त्यांना वाटत होतं. पण आनंदीच्या हट्टापुढे त्यांचा नाईलाज होता. धबधबा पाहून न्यूयॉर्कला आल्यावर तब्येत आणखीनच बिघडली. खोकलाही वाढला. दिवसभर अंथरुणावरच पडून राही. गोपाळरावांचा ठाव सुटला. फिलाडेल्फियाला स्त्रियांच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तिला भरती करण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये 8-10 दिवस ठेवण्यात आलं. सर्व प्रकारच्या परीक्षा झाल्या, पण गुण येईना. प्रतिदिन शरीर खचत चाललं होतं. बॉडलेबाई रोज भेटून जात होत्या. त्या दिवशी मोठे डॉक्टर तपासून गेले. बॉडलेबाई गंभीर झाल्या. त्यांनी गोपाळरावांना बाजूच्या खोलीत बोलावून म्हटलं, इथली हवा आनंदीला मानवत नाही. इथे ती दुरुस्त होऊ शकणार नाही. डॉक्टर बॉडलेबाईंनी मोठ्या प्रयासानं चेहऱ्यावरचे भाव लपवले. म्हणाल्या, इथं तिला बरं वाटणार नाही हे नक्की. मग कुठे? कोणत्याही रोगाला स्वदेशी हवा चांगली. तुम्ही लवकरात लवकर हिंदुस्थानात परत जा. तिथे तरी बरं वाटेल का? त्या गंभीरपणे म्हणाल्या, मी लपवून ठेवत नाही. तुम्ही तिला सांगू नका. एकच गोष्ट चांगली आहे की रोग फुफ्फुसापर्यंत पोचलेला नाही. गोपाळराव लहान मुलांसारखे रडायला लागले. डॉक्टर बॉडलेंनी त्यांच्या पाठीवर हात फिरवत म्हणाल्या, परमेश्वरावरती विश्वास ठेवा. कधीकधी मायदेशाच्या हवेनं मोठे मोठे रोग बरे होतात. स्वतःला सावरून गोपाळराव बाहेर आले. आनंदी जवळ जाऊन म्हणाले, आज मी कोल्हापूर दरबारला पत्र टाकलं. आनंदी म्हणाली, पण माझी तब्येत अशी. ते म्हणाले, अगं हे गोरे डॉक्टर मूर्खच. आपण पुण्यात जाऊ. बापूसाहेब मेहेंदळेंचं औषध घेऊ. ते नक्की तुला बरं करतील. मग लवकर चला. कधी एकदा मेहेंदळेंचं औषध घेते आणि दुरुस्त होते असं झालंय. गोपाळरावांना रडू आवरेना. उठून ते व्हरांड्यात गेले. उपरण्याने डोळे पुसत राहिले. सर्व मंडळी रोसेलहून न्यूयॉर्कला पोहोचली. तिथूनच इंग्लंडला जाण्याची बोट होती. मावशी फार बेचैन होती. तिला आनंदीकडे बघवत नव्हतं. ही मुलगी बरी होणार नाही असं त्यांचं मन सांगत होतं. न्यूयॉर्कपर्यंतचा 2-4 तासांच्या प्रवासानेच आनंदी विलक्षण थकली. खोकल्याची उबळ सुरू झाली.
अंथरुणावर पडून राहावंसं वाटू लागलं. डोळे जळजळत होते, हातापायात कळा येत होत्या, पण आनंदीने कुणालाच काही सांगितलं नाही. बंदरावर जाण्याची वेळ झाली. तिचा उजवा डोळा सारखा लवत होता. ती गोपाळरावांना म्हणाली, लक्षण ठीक दिसत नाही, उजवा डोळा सारखा लवतो. आणि स्पुंदून स्पुंदून रडू लागली. ते करड्या आवाजात म्हणाले, डोळा लवतोय तर लवू द्या, काही होणार नाही, रडण्याचा तमाशा नको. तिनं स्वतःला सावरलं, कपडे केले. गाड्या आल्या होत्या. मावशीच्या गळी पडून रडली. मैत्रिणींनी मोठा पुष्पगुच्छ दिला. मावशी रडल्या, पण आनंदीनं निग्रहानं डोळ्यात पाणी येऊ दिलं नाही. निर्जीव पुतळ्याप्रमाणे निश्चल उभी राहिली. खूप रडायचं होतं, पण गाड्या बंदरावर पोचल्या. सामान खाली उतरवलं. एवढ्यात पमिला जवळ असलेली पिशवी कशी कोणास ठाऊक खाली पडली. पिशवीतले कॉडलिव्हरच्या ऑइलच्या बाटल्या फुटल्या. ऑइलने पिशवीतील सगळं सामान भिजून गेलं आणि आबीनं दिलेली तसबिरीला तडा गेला. तसबिरीवर ऑइल ओघळलं. आबीनं दिलेलं चित्र खराब झालं. आनंदी म्हणाली, अपूर्ण चित्र पूर्ण झाल्यासारखं वाटलं, पण त्या असं नष्ट व्हायचं होतं. माझं नशीबही तसंच आहे. मावशीनं तिच्या पाठीवरून हात फिरवून सांत्वन केलं. तिला धाय मोकलून रडावंसं वाटलं, पण गोपाळरावांच्या धाकामुळे ते शक्य नव्हतं. चित्राची अवस्था पाहून आनंदीच्या मनात काळा कुट्ट अंधार दाटला. बोटीवर चढण्याची घंटा झाली. आनंदीनं मावशीला आणि मिस्टर कार्पेंटरांना हिंदू पद्धतीनं खाली वाकून नमस्कार केला. मुलींना मिठीत घेतलं. काही न बोलता मान खाली घालून पोटीत चढली. गोपाळरावही चढले. पोट सुरू झाली. ज्ञान संपन्न होऊन देशाचं भलं करण्यासाठी परत जायचं होतं. यश मिळवलं होतं, पण दृष्टावलं होतं. आनंदीचं फर्स्ट क्लासचं तिकीट होतं. गोपाळराव सेवक म्हणून खालच्या वर्गात होते. ते मधून मधून येऊन जात. सगळ्या वेळा तिला एकटीनेच काढावी लागली. रोगाशी लढणं फार कठीण होऊ लागलं. 2-3 दिवस असेच गेले. आता पायातून कळ्या येत होत्या. छातीत कफ दाटला होता. गोपाळराव सारखे तिच्या शेजारी बसून होते. 4थ्या दिवशी समुद्र एकदम खवळला. तुफान सुरू झालं. लाटांनी बोटीची पार दशा करून टाकली होती. बोट क्षणात बर्फावर चढे, क्षणात दरीत कोसळे. आनंदीचा ताप वाढला होता. केबिनमध्ये अंधार पसरला. आनंदीचं भान गेलं. कुणीतरी राक्षस आपल्याला दरीत लोटतोय असं स्वप्न पडू लागलं. आनंदीचा धीर सुटला. ती ओक्साबोक्षी रडायला लागली. गोपाळरावांच्या पायाला मिठी मारून म्हणाली, माझा अंतकाळ जवळ आलाय, मी आता चालले, मावशीला नमस्कार कळवा. गोपाळरावांनी तिला थोपटत ते म्हणाले, वेडी आहेस का? निघाल्यापासून रडली नाहीस, आता मोठ्याने रडतेस, असं काय करावं बरं? मंडळी, आता पुढे काय होणार आहे ते आपण पुढच्या भागात बघूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते आणि मीनाक्षीताईंचे पुन्हा एकदा आभार मानते. धन्यवाद ताई.